वलगाव येथे सुरू असलेल्या शंकरपट स्पर्धेने बैलगाड्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे। डॉक्टर निंबाळकर यांनी सिटी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी 6 सेकंद 92 पॉइंटच्या कामगिरीसह मण्या आणि लायटर या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकाविला आहे। शेतकऱ्याच्या मनोरंजनाचा सर्वात मोठा खेळ म्हणजे बैलगाडा आणि भव्य किसान शंकरपट याचे आयोजन वलगाव येथे करण्यात आले आहे। दरवर्षी वलगावमध्ये माजी आमदार यशोमतीताई ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या माध्यमातून एक मोठी शंकरपट आयोजित केली जाते आणि ही शंकरपट ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयाची यावेळी बक्षीस आहे। काय म्हणणार, कसं काय आयोजन आहे? कसं आहे, शेतकरी ह्या जून पासून तर पूर्ण 1 वर्ष जो मेहनत करतो आणि आपले पूर्ण त्याचा त्या 4-5 महिन्यात जे मेहनत होते आणि ते आपलं उत्पन्न काढते। या जो जून महिना, जून ते जानेवारी पासून तो एकदम म्हणजे शांत असते, त्याला कोणतेच काम नसते। यावेळेस आमचं शंकरपट जानेवारीमध्ये 19-21 तळेगाव नंतर वलगाव नंतर बैरम, याच्यामुळं शंकरपट जो आम्ही 3-4 दिवस आमचा चालतं, याच्यामुळं पूर्ण कास्तकार लोक इथून 30-40-50 खेड्यातले इथे जमा होते आणि त्यांना आनंद मिळतो। आणि बैलगाडी शर्यतीचा आमचा एकच उद्देश आहे की जे गोरे तयार होते, जे गोधन तयार होते, गोधन हे बैल शर्यतीमध्ये कामात पडते आणि त्याच्यानंतर तो शेतीसाठी कामात पडते। त्याच्यामुळं गुरांची संख्या आणि चांगल्या जातीच्या गुरांची संख्या वाढते आणि वलगावमध्ये आता 30-35 गोरे लोकांनी विकत घेतले। हेच गोरे आता त्यांच्या कास्तकारीच्या कामात पडते। त्याच्यामुळं आज कास्तकाराची खूप बिकट परिस्थिती आहे। शासनाचं या कास्तकारावर लक्ष नाही आहे। सोयाबीन, कापूस अजिबात भाव नाही आहे, तरी त्यांची शांतता आणि त्यांचं जे संयम जे आहे हे दूर होण्यासाठी आम्ही त्यांचा मनोरंजनाचा खेळ या 7 वर्षापासून आमचा चालू आहे। पूर्ण पट कमिटी आम्ही पूर्ण मेहनत यंग जनरेशनना सगळे कास्तकार आहे म्हणून आम्ही हा खेळ इथं घेतो। एकूणच जो बैल आहे त्याच्या खाण्यापिण्यासाठी काय खर्च केला, त्याला मोठा करण्यासाठी काय काय त्याची व्यवस्था केली? बैलाचा एका दिवसाचा 700 ते 1000 रुपये खर्च आहे। त्यांना रोज सकाळी 1 लिटर आणि सायंकाळी 1 लिटर दूध असते। त्यांच्यानंतर काजू, बदाम, अंडे हे कास्तकार त्यांची यांचं संगोपन करते। एका बैलाची किंमत 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत इथं एक बैल आले आहे। आमच्या इथं तळेगाव नंतर खूप म्हणजे इथे 170 ते 180 जोडी आली आहे। आज आमच्या पटाचा दुसरा दिवस आहे, उद्या फायनलचा दिवस आहे। उद्या फायनलच्या दिवसानंतर बक्षीस वितरण होईल आणि त्याच्यानंतर पटाची सांगता होईल। काय आपली प्रतिक्रिया? आमच्या वलगावमध्ये 7 वर्षापासून शंकरपट चालू आहे आणि या शंकरपट सर्व लोक त्या शंकरपटाला साथ देतात। वलगावातले पण लोक देतात, कमिटी पण साथ देतात, तेच आमच्यासाठी चांगले आहे। काय म्हणणार, बैरम जाणार आता इथून काय प्रतिक्रिया? आम्ही पट कमिटीतले लोक बोला। आमच्या इथे आमचे जे मित्र आहे डॉक्टर निर्मळ साहेब, ते वेटरनरी प्रॅक्टिस करतात। त्याच्यात फ्री ऑफ चार्ज त्या वळूंना किंवा त्या बैलांना मेडिसिन वगैरे जे काही असते ते त्यांच्याकडून, आणि डॉक्टर साहेब खूप इंटरेस्टेड आहे। त्याच्याच माध्यमातून डॉक्टर साहेबांच्या आम्ही सर्व त्यांचा गावकरी मंडळी सर्व सहकार्य करतो। एकूणच आपण बघितलं की भव्य शंकरपट हे आयोजन वलगाव मध्ये होत आहे आणि वलगाव अमरावती मार्गावर एका शेतामध्ये हा आयोजन आहे आणि 5 लाख रुपयाचे बक्षीस वितरित करणार आहे। गौधनाची रक्षा करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी या प्रकारची मागणी करण्यात आली आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव नाही, त्यामुळे शेतकरी हा त्रस्त झालेला आहे। दुसरीकडे शंकरपट हा पारंपरिक जो खेळ आहे हा भविष्यात सुद्धा राहावा यासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न करावे या प्रकारच्या मागण्या होत आहेत। यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आहे। प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमुळे या स्पर्धेला एक आगळा वेगळा उत्साह दिसून येत आहे। शंकरपट इथे 6 सेकंद 92 पॉइंट मध्ये इथे आलेले आहे। आपण जी बघितली आता शंकरपट, यामध्ये मण्या आणि लायटर नावाचे दोन्ही बैलांची जोडीने येते 6 सेकंद 92 पॉइंट मध्ये येथे येण्याचा इथे केलेला आहे, पराक्रम केला आहे आणि त्यांचं इथे अभिनंदन केलं जातं। वलगाव येथे होणाऱ्या शंकरपट मध्ये माजी आमदार यशोमतीताई ठाकूर या थोड्याच वेळात येत आहेत। ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या माध्यमाने यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील कित्येक वर्षापासून ही वलगाव येथे पारंपरिक बैलगाडा शर्यत आहे आणि शंकरपटची
शर्यत बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने इथे गर्दी जमा झाली आहे. प्रेक्षकांची गर्दी हा खरा आनंद असतो शेतकऱ्यांचा. प्रत्येक शेतकऱ्याला, शेतमजुराला वाटतो की आमची जोडी जिंकायला पाहिजे. आठ सेकंद 8 पॉइंट तिकीट पाठवा. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. अंतिम दिवशी 5 लाख रुपयांचे बक्षीस वितरण होणार असून या स्पर्धेचा मोठा क्षण ठरणार आहे.